नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत सुकट भाजी, तेही फणसाच्या बिया टाकलेली। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। फणसाच्या बिया टाकून सुकट म्हणजेच ड्राय प्रॉन्स कसं बनवायचं ते बघून घेऊया। त्याचं साहित्य बघूया। ते सुकट घेतलेले आहे स्वच्छ धुवून, चवीनुसार मीठ, ते बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ते फणसाच्या बिया उकडून घेतलेले आहेत, कैरीचे असे 3 तुकडे करून घेतलेले आहेत उभे, आणि हिरव्या मिरच्या, ते बेडगी मिरची पावडर आहे, लाल तिखट आणि हळद। तेल तापलेलं आहे, त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, उभे चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या। तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। कांदा थोडा लालसर होत आला की त्यातच मसाले टाकून घेऊया। हळद, बेडकी मिरची पावडर आणि लाल तिखट। मसाले तेलात फ्राय करून झाले की त्यातच आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली सुकट आहे ते टाकून घेऊया। त्यातलं पाणी घट्ट पिळून काढायचं। सुकट तेलात फ्राय झाली की यातच आपण ज्या उकडून घेतलेल्या फणसाच्या बिया आहेत त्या टाकून घ्यायच्या। फणसाच्या बिया टाकून खूप छान चव लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। कैरीच्या कापा टाकून घेतल्या यातच, थोडा आंबटपणा येण्यासाठी कैरीच्या कापा टाकून घेतलेल्या आहेत। सर मीठ टाकून घ्यायचं। बियांचं जे उकडलेलं पाणी होतं तेच टाकून घेतलं। तुम्हाला जेवढा सुकी भाजी पातळ भाजी हवी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं चांगली वाफवून घेऊया सुकट। 5 ते 7 मिनिटांमध्ये सुकट भाजी तयार झालेली आहे। आता सर्व करून घेऊया। वरून गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकून घेऊया त्यावर। चमचमीत अशी सुकट म्हणजे ड्राय प्रॉन्सची भाजी तयार आहे फणसाच्या बिया टाकून। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका। भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।